सावनेर तालुक्यातील केळवद मंगसा रोडवरील पेट्रोल पंपावर अज्ञात व्यक्तींनी एका कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 2 बाईकवर आलेल्या 6 हल्लेखोरांपैकी 3 आरोपींना केळवद पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. नागपूर-छिंदवाडा रोडवर केळवद गावापासून 5 किलोमीटर अंतरावर मंगसा रोडजवळ कबीर पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर 6 अज्ञात व्यक्ती पेट्रोल भरण्याच्या किंवा चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र काही किरकोळ कारणावरून वाद होऊन त्यातील तिघांनी तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अचानक मागून चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात रवी सुरेश बांगडे वय 27 राह केळवद हा गंभीर जखमी झाला. दुचाकीवर आलेल्या या 6 आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत वाद घातला आणि त्यानंतर रवी बांगडे याच्यावर चाकूने जबर वार केले. घटनेची माहिती मिळताच केळवद पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून सावनेर पांढुर्णा बायपासवरून आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी सोहम पंजाब खंडारे वय 20, भूमेश मंगेश लांडगे वय 26 आणि प्रांजल सुरेश खंडारे वय 19 सर्व राह नागपूर या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि मोपेड दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. हे आरोपी नेमके कोण आहेत, त्यांच्यावर आधी किती गुन्हे दाखल आहेत आणि ते कशा प्रकारचे गुन्हे आहेत याचा शोध केळवद पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील इतर 3 आरोपी सध्या फरार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली असून यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर जिल्हा.